नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शर्वरी साळंके. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल स्कॉलर स्क्वॉडमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले. तसेच आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री लेसनचे. तर सुरुवात करण्याच्या आधी आपण परत रिकॉल करूया. तर साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. इथे जरा प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झाली आहे. इथं अपोजिट साइड नाही आहे, इथं ॲडजसंट साइड आहे. ठीक आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, त्याला आपण सरळ गेलेलं आहे. तर चला मग आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, इन द फिगर 8.12 अँगल आर इज द राईट अँगल ऑफ ट्रायंगल पी क्यू. हा जो ट्रायंगल पी क्यू आर आहे त्याचा अँगल आर जो आहे तो 90 डिग्री आहे. राईट द फॉलोइंग रेशोज. इथे वेगवेगळे रेशोज दिलेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. तर फर्स्ट रेशो आहे साइन पी. साइन पी. साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता इथे साइन पी दिलंय म्हणजे थीटा कोणता असणार आहे? अँगल पी थीटा असणार आहे. त्यामुळे अँगल पी ची अपोजिट साइड कोणती आहे? आर क्यू किंवा क्यू आर. हायपोटेन्यूज काय आहे ट्रायंगलचा? पी क्यू. त्यामुळे साइन पी इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच क्यू आर अपॉन पी क्यू. फर्स्ट रेशो आपल्याला भेटला. सेकंड रेशो आहे कॉस क्यू. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता इथे थीटा जो आहे तो क्यू घेतलाय, तर थीटा पी नाही घेतलेला, कॉस क्यू घेतलाय म्हणजे थीटा काय असणार आहे? क्यू. तर अँगल क्यू ची ॲडजसंट साइड कोणती? ॲडजसंट साइड म्हणजे कोणती? बरोबर, लागून असणारी साइड म्हणजेच अँगल क्यू ची ॲडजसंट साइड कोणती? हे आर क्यू किंवा क्यू आर. आपण या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज कोणता आहे? पी क्यू. त्यामुळे cos q इज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच क्यू आर अपॉन पी क्यू. आपल्याला या रीतीने सेकंड रेशो मिळाला. तर थर्ड रेशो आहे टॅन पी. टॅन पी इज इक्वल टू टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. आता इथे टॅन पी घेतलाय म्हणजे थीटा कोणता आहे? अँगल पी. अँगल पी ची अपोजिट साइड कोणती आहे? क्यू आर. अँगल पी ची ॲडजसंट साइड कोणती आहे? पी आर. अँगलला जी लागून जी साइड आहे ती म्हणजे ॲडजसंट साइड म्हणजेच अँगल पी ची ॲडजसंट साइड कोणती आहे? पी आर. या रीतीने आपल्याला थर्ड रेशो पण मिळालाय. आता फोर्थ रेशो. फोर्थ रेशो काय आहे? टॅन क्यू. परत टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. म्हणजे आता इथे थीटा घेतलाय क्यू, त्यामुळे थीटा अँगल क्यू ची अपोजिट साइड कोणती आहे? पी आर. ॲडजसंट साइड कोणती आहे? क्यू आर. त्यामुळे टॅन क्यू इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड म्हणजेच पी आर अपॉन क्यू आर. ह्या रीतीने आपला फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. फर्स्ट क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या. आता सेकंड क्वेश्चन घेऊया आपण. तर सेकंड क्वेश्चन काय आहे? इन द राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड. अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे अँगल वाय जो आहे तो 90 डिग्री आहे. ABC are the lengths of
ABC are the lengths of sides shown in the figure. Write the following ratios. हे जे रेशोज आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल XYZ मध्ये XYG आहे ती B ने डिनोट केली जाते. XZ जी आहे ती C ने डिनोट केली आहे आणि YZ जी आहे ती A ने डिनोट केली आहे. आता इथं फर्स्ट रेशो आहे sin x. फर्स्ट रेशो आहे. sin थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. sin थीटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता sin x म्हणजे थीटा काय आहे? x. आता हा जो थीटा आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे? yz. त्यामुळे इथे येणार yz. थीटा जो आहे अँगल x त्याची त्याचा हायपोटेन्यूज काय आहे? ह्या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज कोणता? xz. आता इथे अपोजिट साइड जी आहे yz त्याला कोणत्या ह्याने डिनोट केले? a. स्मॉल लेटर a ने डिनोट केले. आणि xz जे हायपोटेन्यूज आहे त्याला कोणत्या ह्याने केलंय? c ने घेतलंय, स्मॉल लेटर c. त्यामुळे sin x इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच yz अपॉन xz म्हणजेच a अपॉन c. म्हणजे फर्स्ट रेशो आपल्याला मिळाला. सेकंड रेशो आहे tan z. tan z इज इक्वल टू tan थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आता इथे थीटा घेतलाय z. अँगल z तो आहे तो थीटा घेतलाय. आता अँगल z ची अपोजिट साइड कोणती आहे? xy. अँगल z ची ऍडजस्टंट साइड कोणती आहे? yz. ठीक आहे. आणि आता xy ला कोणत्या ह्याने डिनोट केलंय? स्मॉल लेटर b ने डिनोट केलंय. yz ला कोणत्या ह्याने डिनोट केलंय? स्मॉल लेटर a ने डिनोट केलंय. त्यामुळं tan z इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड म्हणजेच xy अपॉन yz म्हणजेच b अपॉन a. त्या रीतीने आपल्याला सेकंड रेशो पण मिळालाय. थर्ड रेशो आहे cos x. cos थीटाचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता इथे थीटा काय घेतलाय? x. म्हणजे हा जो x आहे अँगल x, थीटा जो आहे अँगल x त्याची ऍडजस्टंट साइड कोणती आहे? yz किंवा xy अपॉन या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज कोणता आहे? xz. आता xy ला कोणत्या ह्याने डिनोट केलेला आहे? xy ला कोणत्या ह्याने डिनोट केलंय? स्मॉल b. स्मॉल लेटर b ने डिनोट केलेला आहे. त्यानंतर xz ला कोणत्या ह्याने डिनोट केलंय? स्मॉल लेटर c ने डिनोट केलंय. म्हणजेच cos x इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच xy अपॉन xz which is equal to b अपॉन c. त्यानंतर फोर्थ रेशो जो आहे तो आहे tan x. tan थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आता इथे थीटा काय घेतलाय? अँगल x जो आहे तो थीटा घेतलेला आहे. म्हणजेच अँगल x ची अपोजिट साइड कोणती आहे? yz अपॉन अँगल x म्हणजे थीटाची ऍडजस्टंट साइड कोणती आहे? xy. आता yz ला कोणत्या ह्याने डिनोट केलेला आहे? yz ला स्मॉल लेटर a ने डिनोट केलंय. आणि xy ला स्मॉल लेटर b ने डिनोट केलंय. त्यामुळे tan x इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड म्हणजेच yz अपॉन xy which is equal to a अपॉन b. या रीतीने आपला सेकंड क्वेश्चन पण कंप्लीट झाला. तुम्ही सेकंड क्वेश्चन घेऊन घ्या.
आता थर्ड क्वेश्चन जो आहे तो आहे इन राईट अँगल ट्रायंगल LMN अँगल LMN इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे LMN त्यामध्ये अँगल M जो आहे तो 90 डिग्री, अँगल L जो आहे तो 50 डिग्री आणि अँगल N जो आहे तो 40 डिग्री. आता हे जे फॉलोइंग राईट द फॉलोइंग रेशोज. फर्स्ट रेशो आहे साइन 50 डिग्री. साइन 50 डिग्री. आता इथे फर्स्ट आहे साइन 50 डिग्री. आता यामध्ये आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. थीटाची व्हॅल्यू काय आहे 50 डिग्री. आता साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता हा जो 50 डिग्री आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे MN अपॉन ह्या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज काय आहे LN. त्यामुळे साइन 50 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच MN अपॉन LN. MN अपॉन LN. सेकंड रेशो आहे cos 50 डिग्री. cos थीटाचा फॉर्म्युला काय आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता cos 50 डिग्री हा जो 50 डिग्रीचा अँगल आहे त्याची ऍडजसंट साइड कोणती आहे LM अपॉन या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज काय आहे LN. त्यामुळे cos 50 डिग्री इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच LM अपॉन LN. थर्ड रेशो आहे tan 40 डिग्री. tan थीटाचा फॉर्म्युला काय आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता इथे थीटा कोणता घेतलाय हा अँगल 40 डिग्री जो आहे तो थीटा घेतलाय. आता tan 40 डिग्री म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता tan 40 डिग्रीची अपोजिट साइड कोणती आहे LM अपॉन ऍडजसंट साइड कोणती आहे MN. त्यामुळे tan 40 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे LM अपॉन MN. फोर्थ रेशो आहे cos 40 डिग्री. cos 40 डिग्री इक्वल्स टू cos थीटाचा फॉर्म्युला काय आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता cos 40 डिग्रीची ऍडजसंट साइड कोणती आहे MN अपॉन या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज काय आहे LN. त्यामुळे cos 40 डिग्री इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच MN अपॉन LN. थर्ड क्वेश्चनचा आन्सर लिहून घ्या. नेक्स्ट आहे इन द फिगर 8.15 in the figure 8.15 angle PQR is equal to 90 डिग्री. हा जो ट्रायंगल आहे PQR त्यामध्ये ट्रायंगल अँगल PQR हा जो अँगल PQR आहे म्हणजे अँगल Q जो आहे तो 90 डिग्री आहे. अँगल PQS इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. PRQ इज इक्वल टू अल्फा. PRQ इज इक्वल टू अल्फा आणि QPS इज इक्वल टू थीटा. QPS इज इक्वल टू थीटा. आता इथे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करायच्यात.
फर्स्ट रेशो आहे साइन साइन अल्फा कॉस अल्फा टॅन अल्फा. आता यामध्ये सुद्धा सेम आहे, यात अल्फा दिले म्हणून काही वेगळं नाहीये, सेमच आहे सगळं. तर फर्स्ट घेऊया आपण साइन अल्फा. साइन अल्फा, साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता हा जो अल्फा आहे, अँगल आर ला काय धरलाय? अल्फा धरलाय. त्यामुळे अल्फाची अपोजिट साइड कोणती आहे? पी क्यू अपॉन या ट्रायंगलचा. आता आपण पहिल्यांदा हा ट्रायंगल कन्सिडर करतोय, त्यामुळे या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज कोणता आहे? आर पी किंवा पी आर. ठीक आहे, म्हणजे साइन अल्फाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. साइन अल्फाची व्हॅल्यू काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच पी क्यू अपॉन पी आर. त्याच रीतीने कॉस अल्फा, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता हा जो अल्फा आहे अँगल आर, त्याची ऍडजसंट साइड कोणती आहे? आर क्यू. हा जो ट्रायंगल आहे त्याची हायपोटेन्यूज काय आहे? पी आर. त्यामुळे कॉस अल्फाची व्हॅल्यू आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच आर क्यू अपॉन पी आर. त्यानंतर आहे टॅन अल्फा. टॅन अल्फा, टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड विच इज इक्वल टू. आता हा जो अँगल आर अल्फा आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे? पी क्यू. पी क्यू. अल्फाची ऍडजसंट साइड कोणती आहे? क्यू आर. त्यामुळे टॅन अल्फा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजेच पी क्यू अपॉन क्यू आर. आता इथे आपल्याला साइन अल्फा कॉस अल्फा टॅन अल्फाची व्हॅल्यू मिळाली आहे. सेकंड रेशो आहे साइन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटा. हा तर खूपच सोपा झाला आता आपल्याला. फर्स्ट आहे साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू आता इथे अल्फासाठी आपण हा ट्रायंगल कन्सिडर केलेला, थिटासाठी आपण हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. आता फर्स्ट घेऊया आपण साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता हा जो थिटा आहे या फिगर मध्ये थिटा कोणता घेतलाय? अँगल पी जो आहे तो थिटा आहे. आता अँगल पी ची अपोजिट साइड कोणती आहे? क्यू एस. क्यू एस या ट्रायंगलचा हा जो ट्रायंगल आहे पी क्यू एस त्याचा हायपोटेन्यूज काय आहे? पी एस. त्यामुळे साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच क्यू एस अपॉन पी एस. त्यानंतर येतो कॉस थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता हा जो थिटा आहे त्याची ऍडजसंट साइड कोणती आहे? क्यूपी. क्यूपी किंवा पी क्यू दोन्ही चालेल. अपॉन या ट्रायंगलचा हायपोटेन्यूज काय आहे? पी एस. त्यामुळे कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच पी क्यू अपॉन पी एस. थर्ड आहे टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड
आता इथे हा जो थिटा आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे? QS अपॉन ऍडजसंट साइड कोणती आहे? PQ. त्यामुळे tan थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजेच QS अपॉन PQ. आता या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला 4 क्वेश्चनचे आन्सर मिळाले आहेत. तुम्ही 4th क्वेश्चनचं पण आन्सर घेऊन लिहून घ्या. तर नेक्स्ट आहेत रिलेशन्स अमंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता इथे हा आहे ट्रायंगल PMN किंवा PMN. तर in the figure 8.16 triangle PMN is a right angle triangle. हा आहे right angle triangle because angle M is 90 degree. Angle M is 90 degree. Angle P and angle N are complementary angle. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे कोणते? ज्यांचं जे समेशन असतं ते 180 डिग्री असतं. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री. अँगल्स हा जो 90 डिग्री आहे तर हे दोन्ही 45 असू शकतात किंवा 50-40 असू शकतात, 60-30 पण असू शकतात. आता इफ अँगल N is theta, angle N is theta, then angle P is 90 minus theta. आता इथे अँगल N आहे सपोज 30 डिग्री, तर अँगल P is equal to 90 minus theta म्हणजे 90 minus 30 which is equal to 60 डिग्री. हा जर अँगल 30 डिग्री असेल तर हा जो अँगल असेल तो असणार 60 डिग्री. आता इथे साइन थीटा, साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड काय आहे थीटाची? PM. हायपोटेन्यूज काय आहे? PN. cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. cos theta. अँगल N ची adjacent साइड कोणती आहे? NM. हायपोटेन्यूज काय आहे? PN. tan theta is equal to opposite side upon adjacent side. आता हा जो थीटा आहे त्याची अपोजिट साइड कोणती? PM. adjacent साइड कोणती? NM. बरोबर. ही होती फर्स्ट इक्वेशन, ही सेकंड इक्वेशन, ही थर्ड इक्वेशन. आता तसंच साइन 90 मायनस थीटा. साइन आता हा थीटा घेतला, ह्या अँगलचे आपण 3 रेषेस काढले. आता ह्या अँगल, हा जो अँगल आहे त्याचे 3 काढूया. साइन 90 मायनस थीटा. आता हा जो अँगल P आहे त्याची अपोजिट साइड कोणती आहे? NM. हायपोटेन्यूज काय आहे? PN. cos 90 मायनस थीटा. हा जो 90 मायनस थीटा आहे त्याची कॉसची व्हॅल्यू काय आहे? PM अपॉन PN. tan 90 मायनस थीटा हा जो आहे त्याची tan 90 मायनस थीटा त्याची व्हॅल्यू काय? NM अपॉन PM. आता ही आहे 4th इक्वेशन, 5th इक्वेशन, 6th इक्वेशन. आता देअरफॉर आपल्याला काय कन्क्लुजन मिळालं? साइन थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा. कारण इथे साइन थीटाची जी व्हॅल्यू आहे PM अपॉन PN सेम तीच व्हॅल्यू कशाची आहे? cos 90 मायनस थीटाची. म्हणजेच साइन थीटाची आणि cos 90 मायनस थीटाची व्हॅल्यू सेम आहे. सेम तसंच cos थीटा आणि sin 90 मायनस थीटाची पण व्हॅल्यू सेम आहे. cos थीटा आणि sin 90 मायनस थीटाची पण व्हॅल्यू सेम आहे. पण इथे tan थीटा आणि tan 90 मायनस थीटाची व्हॅल्यू सेम आहे का? हो आहे. पण ऑल्सो नोट दॅट tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा हे दोन जे व्हॅल्यूज आहेत जर त्यांना मल्टिप्लाय केलं PM अपॉन NM मल्टिप्लाइड बाय NM अपॉन PM तर हे कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार. म्हणजेच tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. बरोबर. जर चारही व्हॅल्यूज न्यूमरेटर डिनोमिनेटर सेम असेल तर कॅन्सल होतात. म्हणून tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. सिमिलरली साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता tan थीटाचा दुसरा फॉर्म्युला काय आहे? tan थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता जर आपण ही साइन थीटाची व्हॅल्यू कॉस थीटाच्या व्हॅल्यूने डिवाइड केली तरी त्याचा आन्सर काय येणार आहे? PM अपॉन PN मल्टिप्लाइड बाय PN अपॉन NM. आता ही जी व्हॅल्यू आहे ती वर गेली, ही खाली आली.
म्हणजेच हे कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार, राहिलं काय PM/nm विच इज इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू ही सेम आहे आणि ही सुद्धा सेम आहे. त्यानंतर फॉर्म्युलेज आहेत. cos 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा, बरोबर. कारण cos थिटाची व्हॅल्यू आणि cos 90 मायनस थिटाची व्हॅल्यू आणि साइन थिटाची व्हॅल्यू सेम आहे. साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा. ह्याचा बरोबर अपोजिट म्हणजे हेच. जर cos 90 मायनस थिटा आणि साइन थिटाची व्हॅल्यू सेम असली तर साइन 90 मायनस थिटा आणि cos थिटाची व्हॅल्यू पण सेमच असते. साइन थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, हे आपल्याला माहित आहे. टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1, कारण दोन्हींची व्हॅल्यू कॅन्सल होऊन 1 राहणार. आता इथे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपल्याला 9th स्टँडर्डमध्ये फक्त साइन कॉस टॅन आहे, कॉट सेक कोसेक जे आहे ते 10th स्टँडर्डमध्ये. तर इथे आपल्याला थोड्या जास्त इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला कॉट सेक कोसेक तिन्हींचे पण फॉर्म्युला दिला. तर 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा, 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. तुम्हाला आठवत असेल मी पहिल्या व्हिडिओमध्ये एक चार्ट दिलेला, आठवते का? हा चार्ट मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेला. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये मी बेसिक टर्म्स क्लॅरिफाय केलेले आहेत. तर यात आपण हे असा हा चार्ट होता, इथे लिहिलेलं साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. तर यामध्ये साइन थिटाचा जो फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, त्याचाच अपोजिट म्हणजे कोसेक थिटा. म्हणजेच 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा, बरोबर. कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज, त्याचाच अपोजिट म्हणजेच सेक थिटा. 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला जो आहे अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, त्याचाच अपोजिट म्हणजे कॉट थिटा. 1 upon tan theta is equal to cot theta. It means cosec theta, sec theta and cot theta are inverse ratios of sin theta, cos theta and tan theta respectively. म्हणजे sin cot sec cosec जे रेशोज आहेत ते sin cos tan यांचे इनवर्स आहेत, म्हणजे अपोजिट आहेत. आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेशोज म्हणजे अँगलचे जे रेशोज आहेत, पर्टिक्युलर अँगलचे पर्टिक्युलर रेशोज आहेत ते शिकवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.